नमस्कार. आज मी तुम्हाला सोनम वांगचुक यांच्याविषयी माहिती सांगणार आहोत. तर चित्रात काही दिलेलं आहे की ते झोपलेले आहेत आणि ते उपोषणाला बसले. त्यांच्याविषयी बघूया. सोनम वांगचुक हे लडाखमधील प्रसिद्ध मेकॅनिकल इंजिनियर, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. ते लेह जवळील उलेतोकपो येथे 1 सप्टेंबर 1966 रोजी जन्मले. वांगचुक हे सेकमॉल, त्याचा लॉंग फॉर्म स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख या संस्थेचे संस्थापक संचालक असून त्यांनी आईस्तूप यासारख्या 9 कल्पनांद्वारे हिमालयातील पाण्याची टंचाई दूर केली आहे. बघा, खूप शास्त्रज्ञ आणि काल्पनिक दृष्टीने ते प्रत्येक गोष्टीकडे बघत असतात. आता मी काही इंग्रजीमध्ये नावं दिलेली आहेत, ते तुम्ही बघू शकतात आणि माझी माहिती ही मराठीतच आहे. तर त्यांची महत्त्वाची माहिती, पहिल्यांदा त्यांचं शिक्षण आणि कारकीर्द. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे NIT श्रीनगरमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. लडाखमधील शैक्षणिक सुधारणांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना 2018 मध्ये प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता 3 इडियट्स चित्रपटाची प्रेरणा आहे ती. बॉलिवूडमधील 3 इडियट्स या चित्रपटातील फुशुंग वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्याच जीवन प्रवासावर प्रेरित असल्याचे मानले जाते. आता सगळीकडे हाच गौप्यस्फोट होतोय. तर पर्यावरण आणि समाजकार्य. त्यांनी लडाखच्या विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी अनेक अभिनव प्रयोग केले आहे, जे जम्मू काश्मीरजवळ आहे. अतिशय सुंदर असे निसर्गरम्य भाग आहे लडाख. सध्याचे आंदोलन लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणे, लडाखचा संविधानाच्या 6व्या परिशिष्टात समावेश करणे आणि पेपरफुटी प्रकरणावरून त्यांनी काय केलेलं आहे, अभिनव प्रयोग केले आहे. मग सध्याचे आंदोलन लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्यासाठी हे तर आहेच. तर नवी दिल्लीतील जंतर मंतरचे दीर्घ आमरण उपोषण त्यांनी आधी केले होते. आता आंदोलनादरम्यान प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्यांच्याविषयी आपण बघताना आता देशभरातील परीक्षांमध्ये अनियमितता, जी नीट परीक्षा जी आपल्या देशात घेतली जाते, जे विद्यार्थ्यांचं भविष्य किंवा पुढचं शैक्षणिक दर्जा, कुठे आपले शिक्षण घ्यावे आणि कुठं आपल्या अर्थार्जनाचे सहाय्य म्हणून ते पेपरवर आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर त्यांनी आमरण उपोषण केले आहे. मग त्यांनी जुलै 2016 मध्ये आमरण उपोषण सुरू केलेच आहे आणि आज 21वा दिवस आहे. मग त्यांची प्रकृती उपासी राहिल्यामुळे काय झालेली आहे, वजन 20 किलोनी घटले आहे आणि गंभीर असा परिणाम झालेला दिसतोय. त्यांची शरीराची क्रूज झालेली दिसते. मग दिल्ली पोलिसांची कार्यवाही काय झाली, उच्च न्यायालयाचे आदेश आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार तब्येत ढासळत असल्याचे दिसून येत आहे. मग 18 जुलै 2016 रोजी त्यांना जंतर मंतरवरून हळून रुग्णालयात दाखल केले होते. ही सुद्धा शासनाने दखल घेतली. पारिवारिक पार्श्वभूमी बघूया. आंदोलनाची मोठी पार्श्वभूमी असलेले वांगचुक यांचे वडील सोनम वांगॅला हे जम्मू काश्मीर सरकारचे मंत्री होते. त्यांनी 1984 मध्ये लडाखच्या प्रश्नांसाठी उपोषण केले होते आणि तोच घरगुती वारसाही ते उपोषणाद्वारे दाखवत आहे. अधिकृत माहितीनुसार आपण बघूयात त्यांच्याविषयी. तर त्यांच्या वडिलांविषयी बघूया. त्यांच्या वडिलांनी उपोषण, जे काँग्रेस सरकारमध्ये होते मंत्री. आता रिअल लाईफ फुंगसुग वांगडू हे त्यांचे वडिलांची कहाणी. दिल्लीत उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांच्या सध्या चर्चाही आहेत. आपण बऱ्याचदा स्टेटसला बघतोय. मग त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःला लेहला भेट देऊन लेखी आश्वासन देऊन वांगॅला यांचे उपोषण सोडले होते आणि अशीच अपेक्षा ही आपले जे मुख्यमंत्री आहे नरेंद्र मोदी यांच्याकडनंही केली जाते. आता बघूया आपण त्यांच्याविषयी. सोनम वांगचुक कोण आहे? 59 वर्षीय सोनम वांगचुक हे पर्यावरण शिक्षण सुधारक म्हणून ओळखले जाते. आपल्या ते नवीनच वाटतात. मग लडाखला घटनात्मक संरक्षण मिळावे
सातत्याने शांततापूर्ण मार्गाने लढा देत आहे. 1988मध्ये त्यांनी सेकमोल जे आधीच सांगितलेले आहे संस्थेची स्थापना केली. नंतर स्थानिक तरुणांना शाश्वत जीवन कौशल्य शिकवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्याच पद्धतीने त्यांची माहिती घेत असताना गेल्या वर्षी त्यांना अटक झाली होती. मार्चमध्ये NSA मागे झाले होते. यापूर्वी सप्टेंबर 2025मध्ये बघा, लेह ॲपेक्स बॉडी लॅब आणि कारगिल डेमोक्रेसीज अलायन्स म्हणजे KDAच्या माध्यमातून लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा व घटनेच्या 6व्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण मिळवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराने लडाखमध्ये इंटरनेट बंदी घालण्यात आली होती आणि वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करून तुरुंगात टाकण्यात आले. मात्र केंद्र सरकारने 2026मध्ये NSA मागे घेतला. मग वांगचुक यांच्या ज्या पत्नी आहे गीतांजली जे ऑंगमो या सामाजिक उद्योजिका शिक्षण तज्ज्ञ असून त्या लडाखमधील हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ज म्हणजे HIAL ह्या सहसंस्थापक आहेत. मग यांची राजकीय पार्श्वभूमी, वडील कॅबिनेट मंत्री होते. लडाखमधील उलेस तोक्सो या दुर्गम भागात जन्मलेले सोनम वांगचुक प्रसिद्ध नेते सोनम वांग्याल यांचे सुपुत्र आहे. सोनम वांग्याल हे जम्मू काश्मीरच्या राजकारणातील मोठे नाव होते. सुरुवातीला नॅशनल कॉन्फरन्स आणि नंतर काँग्रेसशी जोडलेल्या वांग्याल यांनी 1975 साली जम्मू काश्मीरमध्ये सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यकाळात उपोषण केले होते. 1998मध्ये निधन झाले. वांगचुक यांच्या या आंदोलनात त्यांच्या वडिलांच्या ऐतिहासिक संघर्षाची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे. 42व्या वर्षापूर्वी 1984मध्ये त्यांचे वडील सोनम वांग्याल यांनी लडाखला अनुसूचित जमातीच्या ST दर्जा मिळवण्यासाठी लेहमध्ये 5 दिवसांचे उपोषण केले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे उपोषण सोडवले होते. मग 3 इडियट्समधील रिअल लाईफ जो फुन्सुक वांगडू हे आमिर खानने साकारलेल्या रिअल लाईफ इन्स्पिरेशन वास्तविक कहाणी आहे. मग त्यांच्या बाबतीत बघताना लडाखमधील शिक्षण व्यवस्था, निरुपयोगी अभ्यासक्रम, परकीय भाषा यामुळे अनेक अडचणी आल्या. 19व्या वर्षी श्रीनगरच्या NIT मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी नापास होणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी शिकवणी वर्ग सुरू केलेले होते. बघा, त्यांनी सरकारी परीक्षेत 95% नापास होणाऱ्या लडाखच्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याची सुरुवात केली आहे. स्थानिक प्रशासनासोबत मिळून शिक्षण पद्धती बालस्नेही कृतीवर आधारित केली. त्यामुळे तिथल्या मुलांचे भविष्य बदलले. बघा, त्यांच्याविषयी बघताना भारतीय लष्करातील बनवले सोलर हीटेड मिलिटरी टेंट, सोलर ऊर्जेवर चालणारे तंबू यांसाठी मुद्दाम पेटंट घेतलेले नाही. आपले तंत्रज्ञान ओपन सोर्स म्हणजे सर्वांसाठी खुले राहावे. जगभरातील दुर्गम भागातील समुदायांना त्यांना विनामूल्य फायदा घेता यावे, त्यामागचा उदात्त हेतू आहे. बघा, अतिशय कळकळीने आणि देशाच्या विकासासाठी लडाख येथे ते चांगल्या पद्धतीने आपली भूमिका बजावत आहेत. तर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहूया आणि जी संसद येथे शांततेची मार्च करण्यात येणार आहे तिथं सगळ्यांना आपण पाठिंबा देऊया. धन्यवाद.